नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मेंढी पालनात पहिल्या वर्षी नफा का होत नाही। हा विषय प्रत्येक नवीन मेंढी पालकासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकांना वाटते मेंढी पालन केलं आणि लगेच पहिल्या वर्षीपासून नफा होतो, पण असे होत नाही। अनेक यशोगाथा किंवा यशस्वी झालेल्या मेंढी पालकाचे इंटरव्ह्यू ऐकून काही जणांना वाटत असेल लगेच पैसे पहिल्या वर्षापासून चालू होतील, पण जेव्हा मेंढी पालनाला प्रत्यक्ष सुरुवात होते तेव्हा वास्तव्य वेगळं असते। पहिले वर्ष संपते, खूप मेहनत वर्षभर केलेली असते, दिवस रात्र मेंढ्यांची काळजी घेतलेली असते, खर्चही झालेला असतो, पण मेंढी पालनात नफा दिसत नाही। मग नवीन मेंढी पालकांना वाटते मेंढी पालनात काही फायदा नाही, हा व्यवसाय करायला नाही पाहिजे होता, आपण चुकीचा व्यवसाय निवडला, असे भरपूर प्रश्न येतात। पण सत्य हे आहे की पहिल्या वर्षी नफा कमवायचा नसून व्यवसाय उभा करायचा वर्ष आहे। जसा झाड लावल्याबरोबर झाडाला फळ लागत नाही, तसेच मेंढी पालनातही वेळ लागतो। आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत। पहिल्या वर्षी नफा का होत नाही किंवा अजिबातच नफा होत नाही। सुरुवातीला मोठी गुंतवणूक करणे। पहिलं वर्ष म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठी गुंतवणूक करावी लागते। साधारण पत्राचा गोटा बांधणे, भोवताल जाळी लावणे, चाऱ्याची पाण्याची सोय करणे, मेडिसिन खर्च, मेंढ्या खरेदी खर्च, अशा अनेक गोष्टीवर पैसे खर्च होतात। समजा 10 मेंढ्यापासून सुरुवात केली तर पहिल्या दिवसापासूनच खर्च सुरू होतो। हा खर्च नफा नसून गुंतवणूक करणे असतो, पण नवीन मेंढी पालकाला हा खर्च वाटतो। मेंढ्या खरेदी करणे। पहिल्या वर्षी मेंढ्या खरेदी करताना भरपूर पैसे लागतात, त्यामुळे नफा दिसत नाही, कारण पहिलेच भरपूर पैसे खर्च झालेले असतात। जर गावरान मेंढी खरेदी केली तर पैसे कमी लागतात, चांगल्या जातीच्या मेंढ्या खरेदी केल्या तर अजून जास्त पैसे लागतात। जसे मांडयाळ हे सुधारित जातीच्या मेंढ्याची किंमत खूप जास्त असते। पहिल्या वर्षी नफा न होण्याचे मुख्य कारण आहे मेंढ्या खरेदी करणे। मेंढ्यांना कोकरं होण्यासाठी लागणारा वेळ। आज मेंढ्या खरेदी केल्या आणि लगेच 1-2 महिन्यानंतर पैसे मिळतील असे होत नाही। मेंढी गाभण राहण्यासाठी, गाभण काळ पूर्ण होण्यासाठी आणि पिल्ले जन्माला येण्यासाठी वेळ लागतो, म्हणून पहिल्या वर्षी काही महिने तर उत्पन्न होतच नाही। चाऱ्यावर खर्च होणे। हिवाळ्यात पावसाळ्यात चाऱ्यावर खर्च होत नाही, पण उन्हाळ्यात नक्की चाऱ्यावर खर्च होतो। चारा नसेल तर मेंढी पालन होत नाही। जर स्वतःची जमीन नसेल किंवा जमीन कमी असेल तर हिरवा आणि सुका चारा विकत घ्यावा लागतो। कडबा, भूस, मका यासारख्या चाऱ्यावर पैसा खर्च होतो, म्हणून पहिल्या वर्षी हा खर्च नफा कमी करतो। अनुभवाचा अभाव असणे। नवीन मेंढी पालकाला पहिला वर्ष शिकण्यात जातो। कितीही शिकलेला असला तरी अनुभव नसतो। कोणती मेंढी आजारी आहे, गाभण कोणती मेंढी आहे, कोण्या टायमाला पिल्लांची विक्री करावी हे समजण्यासाठी वेळ लागतो। यामुळे चुका होतात आणि खर्च वाढतो। मेंढ्यामध्ये अनेक रोग येतात, जसे तोंडखुरी, ताप, सर्दी, खोकला, जंत, निमोनिया इत्यादी प्रकारचे रोग येऊ शकतात। एक रोग संपूर्ण कळपाचे नुकसान करू शकतो। पहिल्या वर्षी रोग व्यवस्थापनाची माहिती कमी असल्यामुळे नुकसान होऊ शकते। लसीकरण हा खर्च नसून गुंतवणूक आहे, पण पहिल्या वर्षी हा खर्च जास्त वाटतो, म्हणून काही मेंढपाळ लसीकरण करत नाहीत, लसीकरण करणे टाळतात आणि नंतर मोठ्या प्रमाणात नुकसान होते। जर एखादी चांगली मेंढी मेली तर हजारो रुपयाचे नुकसान होते। मृत्यूदर हा मेंढी पालनात नफा न होण्याचे मुख्य कारण आहे। मेंढ्या कोकरांचे मृत्यू होणे हा उत्पन्न कमी करण्याचे कारण आहे। कोणत्या बाजारात चांगला भाव मिळतो, केव्हा विक्री करावी, कोणत्या महिन्यात भाव असतो, कोणत्या काळात मागणी मेंढ्यांना असते, ही माहिती नसेल तर कमी भाव लागतो आणि उत्पन्न कमी होते। नवीन मेंढी पालकासाठी मेंढ्या आजारी किंवा खराब मेंढ्या विकत घेतल्याने व्यवसायात सुरुवातीलाच नुकसान होते। नवीन मेंढी पालकांना कोणत्या मेंढ्या घ्याव्यात माहिती राहत नाही, मग व्यापारी किंवा विक्री करणारा विक्रीदार फसवू शकतो। याचा परिणाम पहिल्या वर्षी नफ्यावर होतो। पहिल्या वर्षी उत्पादनावर नाही तर कळप वाढवण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे। कोकरं विकण्याऐवजी कळपात ठेवली तर पुढे जास्त फायदा होतो। पहिल्या वर्षी पाया मजबूत करण्याचा काळ आहे। घर बांधताना पाया दिसत नाही, पण तोच सर्वात महत्त्वाचा आहे। तसेच मेंढी पालनात पहिल्या 1-2 वर्ष खूप महत्त्वाचे आहेत। मेंढी पालनात पहिले वर्ष पाया बांधणी आहे। जर पाया मजबूत असेल तर पुढील 10-20 वर्ष व्यवसाय चांगला चालू शकतो। आज आपण पाहिलं आहे की मेंढी पालनात पहिल्या वर्षी नफा का होत नाही। यामागे व्यवसाय वाईट नसतो तर सुरुवातीची फसवणूक, अनुभवाचा अभाव, चारा खर्च, रोग नियंत्रण आणि उत्पादनासाठी लागणारा वेळ महत्त्वाचा आहे, ही कारणे असतात। जर तुम्ही पहिला वर्ष संयमाने काढला तर नंतर मेंढी पालनात फायदा होतो। सतत शिकत राहिल्या तर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून जास्त नफा मिळू शकतो।
पहिल्या वर्षी पैसा कमवण्यापेक्षा व्यवसायात शिकणे महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच. तोपर्यंत धन्यवाद.